नाशिक भाजपचे शहर अध्यक्ष सुनील केदार आहेत आपल्यासोबत. आपण काल राजीनामा दिला आणि मागे घेतलं, काय कारण? काही कारणामुळे तो विषय झालेला होता. प्रदेश नेतृत्वाने काल संध्याकाळी सूचना केली आणि त्यांनी ताबडतोब राजीनामा मागे घ्या अशी सूचना केल्यामुळे मी राजीनामा मागे घेतला. पण काय अडचण होती नेमकं? आपण राजीनामा का बरं दिलात आणि नेमकं काय चर्चा झाली की आपण अवघ्या काही तासांमध्ये राजीनामा दिला? प्रदेश नेतृत्वाबरोबर बोलणं झालेलं आहे आणि त्या बोलणं झाल्यामुळे सर्वच विषय काही जाहीर सांगणं आवश्यक वाटत नाही मला, परंतु त्यांनी सूचना केली की आपण तातडीने आत्ताच्या आत्ता आपला राजीनामा मागे घ्या. त्यांनी सूचना केल्यामुळे राजीनामा मागे घेतला. ज्या बातम्या आलेत महापौर आणि उपमहापौरांच्या ज्या नावं घोषणा झाल्या त्या नावांवरती आपली नाराजी होती. असं काही नाही, पक्ष आहे, पक्षाचे काही ध्येयधोरणं ठरलेले त्यानुसार कामकाज चालतं आणि काही विषय असे आहेत, सर्वच विषय पक्षातले बाहेर जाहीर सांगितलेच पाहिजे असं काही नाही. आश्वासन काय दिलं आपल्याला वरिष्ठांनी? आश्वासनांची काय गरज नाही ना मला, मी अध्यक्षच असल्यामुळे आश्वासन मला काही आवश्यकता वाटत नाही. बरं, उद्या निवडणूक आहेत. आज आपण सगळ्या नगरसेवकांना आज्ञास्थळी घेऊन जाते, बहुमत आपल्याकडे आहे, मग ही भीती का बरं? आज्ञास्थळी वगैरे काही नाही, सर्व नगरसेवकांना कार्यालयातच बोलवलेलं आहे. आपण कार्यालयातच माझी मुलाखत घेत आहे, त्यांना व्हीप बजावणार आहोत आणि उद्याच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती देणार आहोत. 72 संख्या ही खूप जास्त संख्या आहे, बहुमताने निवडून दिलेलं आहे नाशिककरांनी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना. फक्त व्हीप बजावणं आणि निवडणूक प्रक्रिया कशी राबवायची ते समजून सांगणं, नवे जुने नगरसेवकांचा परिचय करून देणं, याकरता आज आम्ही ते राबवणार आहोत. एक शेवटचा प्रश्न आहे अध्यक्ष साहेब, शिवसेना अद्याप प्रतीक्षेत आहे, युती होणार आहे की नाही? माझ्या माहितीप्रमाणे एकनाथराव शिंदे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील किंवा प्रदेश नेते प्रदेशाध्यक्ष त्यांचं बोलणं चालू आहे असे माझी माहितीप्रमाणे, परंतु प्रदेश भाजप जो निर्णय घेईल तो निर्णयाप्रमाणे कामकाज होईल. निर्णय कधीपर्यंत? निर्णय होऊ शकतो, आता उद्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक आहे, त्यानंतरही निर्णय होऊ शकतो. समजा शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय झाला तर आपण जे उपमहापौर साठी जे अर्ज भरलेले आहे ते आपण मागे घेणार. प्रदेश नेतृत्व जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही कामकाज करू. तर लवकरच या सगळ्या संदर्भात निर्णय होईल अशा पद्धतीची माहिती सुनील केदार यांनी दिलेली आहे. काही अडचणी होत्या, त्या अडचणीच्या मुद्द्यावर मी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर प्रदेश पातळीवरून माझ्याशी व्यवस्थित चर्चा झाली आणि त्यानंतर मी राजीनामा हे मागे घेतलेला आहे अशाही पद्धतीची भूमिका सुनील केदार यांनी मांडलेली आहे. त्यामुळे भाजप शिवसेना युती संदर्भात आत्ता काही वेळानंतर काही निर्णय होतो का हे बघणं महत्त्वाचं असेल. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.